70 वर्ष वयाची एक वृद्ध व्यक्ती आपल्या आजारी पत्नीला सायकल रिक्षा त्याचं पॅन्डल मारत मारत संबलपूर ते कटक 300 किलोमीटर अंतर पार करते. तिथे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा कटक ते संबलपूर असं 300 किलोमीटर अंतर सायकल रिक्षा म्हणजे सायकलद्वारे ओढावयाची रिक्षा त्याचं पॅडल मारत पुन्हा 300 किलोमीटर घरी येते. ते सुद्धा हाडे गोठवणाऱ्या थंडीत आणि जवळ पुरेशी साधने नसताना. मित्रांनो, हृदय हेलावणारी ही घटना ओरिसा राज्यातील संबलपूर या भागात घडलेली आहे आणि 70 वर्ष वयाच्या या व्यक्तीचं नाव बाबू लोहार असं आहे. बाबू लोहार यांचं म्हणणं काय आहे की माझ्या आयुष्यात दोनच प्रेम आहेत. पहिलं प्रेम आहे पत्नीवर, दुसरं प्रेम आहे माझे सायकल रिक्षावर आणि मी या दोघांनाही सोडू शकत नाही. आता बाबू लोहारची पत्नी, तिचं नाव आहे ज्योती. तर त्या ज्योतीला एक हृदयविकाराचा झटका आला होता किंवा ती हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होती आणि त्याच्यामुळे बाबू लोहार ज्या संबलपूर भागातील मोदीपाडा गावात राहतो, त्यांनी त्यांना वैद्यकीय उपचार हे कटक येथील जे वैद्यकीय रुग्णालय आहे, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, तिथे जाण्याचा सल्ला दिला होता. आता अडचण अशी होती की बाबू लोहार हा एक सामान्य काम करणारा, सायकल रिक्षा चालवणारा गृहस्थ होता आणि त्याच्याकडे एवढे पुरेसे पैसे नव्हते की जो आपल्या पत्नीला ॲम्ब्युलन्स करेल किंवा आपली जी स्थानिक बस असते त्या बसचं तिकीट काढून त्याला पत्नीला नेता येईल, एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे बाबू लोहाराने विचार केला की ही सायकल रिक्षा जी आहे, ज्याचे तो पॅन्डल मारत 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 दिवसाला जे काही पैसे कमवतो, त्याच सायकल रिक्षाचा आधार घेऊन त्याने पत्नीला संबलपूर ते कटक असं 300 किलोमीटरचं अंतर नेण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने आपल्या वयाचा, आपल्या प्रकृतिमानाचा, आपल्या शरीराचा, आपल्याला हे झेपणार आहे का याचा विचार केला नाही. त्याने आपल्याकडं जे काही सामान होतं गठुडं जे बांधलं आणि पत्नीला सायकल रिक्षाच्या मागच्या भागात जिथं पॅसेंजर बसवले जातात तिथं थोडं आसन तयार केलं. उशी असेल किंवा गोधडी असेल किंवा चादर सतरंजी असेल, पत्नीला त्याच्यावर झोपवलं आणि सायकल मारत 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 असं बाबू लोहारने 300 किलोमीटर अंतर पार केलं. बाबू लोहारने कुणाची वाट बघितली नाही, कुणावर तो अवलंबून राहिला नाही. पोलिसांनी, वाटेतल्या लोकांनी त्याला मदत करायचा प्रयत्न केला, पण त्याने विनम्रतेने सगळ्यांची मदत नाकारली आणि बाबू लोहारने त्या कटक येथील रुग्णालयात जाऊन आपल्या पत्नीवर उपचार केले. तिथं त्यांचा मुक्काम जवळपास 2 महिने त्याच्यावर पत्नीवर, ज्योतीवर उपचार करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता तुम्ही तुमच्या घरी गेलात तरी हरकत नाही. आणि बाबू लोहारचं सगळ्यात मोठं म्हणजे बाबू लोहारचं कौतुक याच्यासाठी करायचं की त्याने आपल्या वाटेत आलेल्या संकटापुढे मान तुकवली नाही, आपल्या वयाचा आडसर उभा केला नाही. आपल्या पत्नीवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं आणि आपल्या व्यवसाय आणि व्यवसायाचं साधन सायकल रिक्षा याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि या विश्वासाच्या बळावर त्यांनी सायकल रिक्षा मारत मारत कटकपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय यशस्वी असल्याचे सिद्ध झाले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाबू लोहारांनी काय सांगितलं की मी प्रवास कसा केला, 300 किलोमीटर गेलो, 300 किलोमीटर आलो, मी फक्त देवाचं नाव घेत गेलो आणि देवाचं नाव घेत आलो. परमेश्वराचं नाव घेऊन मला ह्या कामासाठी ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली. परमेश्वर माझ्यासोबत आहे, त्याचं नाम मी घेतोय आणि परमेश्वराचं नाव घेत असतानाच मी पत्नीच्या उपचारासाठी सायकल चालवत 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 प्रभूच्या नामाची ऊर्जा गोळा करत 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 मी संबलपूर ते कटक गेलो आणि कटक ते संबलपूर आलो. म्हणजे परमेश्वरावर त्यांचा अतूट विश्वास होता
आणि या अतूट विश्वासाच्या बळावर 9 दिवस जायला 9 दिवस यायला असा प्रवास त्यांनी केला. रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर उपचार झाले. तिथं त्यांच्या राहण्याची, जेवणाखावण्याची सोय झाली आणि तिथं त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाचे, परमेश्वराचे आभार मानून परत त्यांनी घराकडे येण्याचा रस्ता स्वीकारला. आणि ही सगळी घटना अत्यंत द्रावक आहे. आपल्या डोळ्यात अश्रू उभे करणारे आहेत, की आपल्या देशात गरिबांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोचलेली नाही. गरिबांना आरोग्य व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न यातायात करावे लागतात, किती त्रास सहन करावा लागतो. दारिद्र्य निर्मूलनाच्या गोष्टी आपण करतो, पण दारिद्र्य निर्मूलन अजूनही एक मोठं स्वप्न राहतं का काय, अशा प्रकारचं चिंतन करायची वेळ आलेली आहे. आणि बाबू लोहार यांचं हे आपल्या पत्नीवरचं प्रेम आणि त्यांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे त्यांच्या एकमेकाबद्दल असलेली ओढ, प्रेम हे व्यक्त करणारं सुद्धा आहे. आजकालच्या जमान्यात प्रेम व्यक्त करणे, स्वतः पंचतारांकित जीवन जगणे आणि सतत मला हे पाहिजे, मला हे पाहिजे आणि ती न संपणारी असते. परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही ते आहे त्या बळावर आणि परमेश्वराच्या नावावर सुद्धा अनेक मोठ्या संकटातून तरुण जातात. बाबू लोहार यांचा आत्मविश्वास, बाबू लोहार यांचं समर्पण आणि बाबू लोहार यांची त्याग करणे, परिश्रम करण्याची वृत्ती सगळ्यांसाठी आदर्शवत अशी आहे. येताना बाबू लोहार यांच्या गाडीला थोडासा अपघात झाला. त्यांची पत्नी त्या सायकल रिक्षातून खाली पडली. तिच्या डोक्याला जखम झाली. त्यांनी स्थानिक रुग्णालयात जाऊन तिच्यावर उपचार केले. तिथेही त्यांना रुग्णालयाने मदत केली, औषधोपचार केले, त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर बाबू लोहार यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. वाटेत त्यांना एका पोलीस अधिकाऱ्याने मदत करतो असं सुद्धा सांगितलं, माझी मदत घ्या. पण बाबू लोहार यांनी विनम्रतेने त्या मदत घ्यायला नकार दिला आणि त्याच्यानंतर ते आपल्या गावी पोहोचले. तर हे सगळं बाबू लोहार यांचं कष्टप्रद असं हे काम पाहिलं. 300 किलोमीटर सायकल चालवत आपल्या पत्नीला आणायचं, पुन्हा उपचार करून झाल्यावर 300 किलोमीटर घेऊन जायचं. हे अत्यंत अनोखं असं उदाहरण आहे. हे वाचलं तेव्हा मी अत्यंत सद्गदित झालो. तुम्हाला अशा घटना तुम्ही कधी पाहिल्या आहेत का, ऐकल्या आहेत का, वाचल्या आहेत का? तर तुम्ही अशा घटना जरूर वाचा आणि आपण किती सुखात आयुष्य जगतो याची कल्पना करा. लोकांना साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा किती झगडा करावा लागतोय. बाबू लोहार 9 किलोमीटर गेला, 9 किलोमीटर आला. 2 महिने त्या रुग्णालयात त्याच्या पत्नीवर उपचार सुरू होते. या सगळ्या कालावधीत त्याच्या घराकडे, झोपडीकडे कुणी पाहिलं असेल, कुणी लक्ष दिलं असेल, त्याची रोजीरोटी बुडाली, त्यांनी कसं हे सगळं उभं केलं असेल, कसं पै जमवलं असेल. अशी लोकंसुद्धा प्रचंड संघर्ष करून जगत राहतात, परमेश्वरावर अतूट विश्वास ठेवतात. आणि आपण एवढं सुखासीन आयुष्य जगत असताना, दिवसातून 4 वेळा खायला आपल्याला अन्न असताना, उंची कपडे असताना, 4 चाकी, दुचाकी, पंचतारांकित जीवन जगत असताना सुद्धा आपण सतत मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आपली लालसा कमी होत नाही. तेव्हा ही लालसा कमी होऊ द्या. परमेश्वराचे आभार माना की परमेश्वराने आपलं चांगलं जीवन दिलं, पैसा अडका सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आणि ह्या उपलब्ध केलेल्या सुविधा, पैसा अडका याबद्दल परमेश्वराचे आभार मानून आपण अशी गोरगरिबांना मदत करायला, समाजाला मदत करायला पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं अशा घटनांबद्दल आणि परमेश्वराचं आभार व्यक्त करण्याच्या तुमच्या पद्धतीबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरचे असे व्हिडिओ ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी अनवट वाट या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवारात, आप्तजनात, त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा आणि त्यांना भेट द्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.